नमस्कार. आपण आता त्या दिवशी व्हिडिओ घेतला होता, याला 15 दिवस झाले असतील की फुलकळी ला यांनी काय प्रकार केला, ढोस कसे भरले किंवा यांनी फुलकळीवर अशी काय जादू केली का ती फुलकळी एवढी आली. आता घंटी फुले आहे आणि काही फुलं सेटिंग होत आहेत, मादी कळी निघते आता घंटी फुलं पडून. आणि त्यांचं विशेष म्हणजे फ्लोचं पण पाणी चालू आहे. मी तुम्हाला दाखवणार आहे थोड्या वेळात. फ्लोचं पण पाणी चालू आहे. पण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत असतो की आपल्या डाळिंबाचा खर्च कमी करा, पारंपरिक पद्धतीनेच तुम्ही डाळिंब शेती ही पुढील याच्यामध्ये उपयुक्त ठरणार आहे. कमी खर्चात तुमचं जास्त उत्पन्न निघलं पाहिजे हे तुमचं डोक्यात असलं पाहिजे. तुम्ही खूप सारे खतं घालून खूप सारं प्रोडक्शन तुम्ही डाळिंबात घेऊ शकत नाही. कमीत कमी 30 ते 40 रुपये किलोपर्यंतच तुमचा खर्च पाहिजे. त्याच्यानंतरचं तुमचं हे उत्पन्नाचा जो असेल तो काय भाग 200 रुपयांनी किलो जात असेल म्हणून 100 रुपये किलोप्रमाणे खर्च केला पाहिजे असं काही नाही आहे. 30 ते 40 रुपये किलोपर्यंत मिनिमम आपला खर्च पाहिजे, तर आपल्या डाळिंब परवडतं. आपल्याबरोबर आहेत खूपच युवा शेतकरी नितीन शिवाजी गुंजाळ, राहणार पिंपरणे, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर येथील. यांचा हा पहिल्या वर्षाचा प्लॉट आहे. याच्यासाठी हा 3ऱ्या वर्षाचा प्लॉट आहे. हा पहिल्या वर्षाचा तुम्ही प्लॉट बघता, एवढी फुलकळी त्यांच्या आता प्लॉटवरती आहे. फक्त 6 दिवसा मिळून एक साधी बुरशीनाशक आणि साधं कीटकनाशकाची फवारणी, थ्रिप्सवरची फवारणी बायोलॉजिकलमध्ये ते घेत असतात. आणि विशेष म्हणजे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. आता आपण म्हणतो की 52-34 खालून सोडलं पाहिजे फुलकळीच्या वेळेस, सेटिंगच्या वेळेस किंवा खालनं कुठले डोस दिले पाहिजे. त्यांचं म्हणजे कमाल अशी आहे की खालनं एकही न्यूट्रियंट्स ते सेटिंग होईपर्यंत देतच नाही. तर आपण थोडंसं जाणून घेऊ. नमस्कार साहेब. नमस्कार. आता तुम्ही जे मगाशी म्हटले की तुमचा जो बेसल डोस असतो एकरी, बेसल डोस सोडून तुम्ही ड्रीपमधून काही घालतात का? काहीच आतापर्यंत मागील 5 वर्षाचा अनुभव तुम्ही सांगा. काहीच नाही, फक्त पहिला डोस आणि सेकंड डोस 6व्या महिन्यातला. 6व्या महिन्याचा म्हणजे तो पण वर खताचा तुम्ही ड्रीपमधनं म्हणजे काहीच नाही. म्हणजे ते काय कारण काय नेमकी? लोक एवढे आता प्रत्येक समजा काही उत्पन्न काढतायत ते ड्रीपमधून सोडतात, पण तुमच्या मागील वर्षीचा पण प्लॉटचा व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये आहे, परत मागील 15 दिवसाचं पण आहे. याचं खासियत काय म्हणजे याचं कारण काय का तुम्ही वर खताचा डोस समजा 52-34 असेल, 19-19 असेल, काय असेल 00-50 असेल, तिथं शेवटच्या टप्प्यात झालं, पण फुलकळीच्या स्टेजमध्ये तुम्ही काहीच का करत नाही? म्हणजे काय नेमकी त्याचा एकच विशेष असं आहे का ज्या वेळेला जे आपण जे डोस भरतो हे दमादमान झाडाला भेटतं. बरोबर. आणि जे आपले वॉटर सोल्युबल हे डायरेक्ट लिचिंग होतं. बरोबर. मुळीपेक्षा जास्त खाली जातं. आणि ते या 3 गोण्यांमध्ये हा जवळजवळ या 10-20 गोण्या येते. म्हणजे न्यूट्रियनच्या 52-34च्या 3 गोण्यांमध्ये याच्या मग वन स्ट्रोक बरोबर. न्यूट्रॉन इकडं घेण्यापेक्षा वन स्ट्रोकची एकच बॅग घेतली ती परवडती. बरोबर. म्हणजे वर खात्याची एकच बॅग घेतली परवडती. 52-34च्या 3 गोण्यांमध्ये याच्या मग वन स्ट्रोक बरोबर. न्यूट्रॉन इकडं घेण्यापेक्षा वन स्ट्रोकची एकच बॅग घेतली ती परवडती. बरोबर. म्हणजे वर खात्याची एकच बॅग घेतली परवडती. म्हणजे त्याचा तुम्हाला इम्पॅक्ट म्हणजे तुम्ही ज्या फक्त जे बेसल डोस भरताय त्याच्यावर जेवढी फुलकळी का फक्त बस त्याच्यावरची. मग त्याच्या फक्त तुम्ही पाणी काय सोडत असेल तेवढंच पाणी त्याच्यावर. आणि आता फ्लोचं पाणी चालू आहे, लोक फ्लोच्या पाण्याला घाबरतात. फुलकळी अवस्थेमध्ये पाणी जास्त होईल, याचं कारण काय? कारण ज्या वेळेला दुपारची जमीन तापती, बरोबर, बारीक आपली कळी निघती, बरोबर, त्यावेळेला ती ड्रॉपिंग होती, बरोबर, शॉक बसतो तिला. बरोबर. त्यामुळे फक्त तुम्ही ते फ्लोचं पाणी देताय आणि आपल्याला घंटी फुलं पण त्या टायमिंगला पडून जातात आणि मादी कळीला पण तुम्हाला जास्त ताकद भेटते. तर छोटा व्हिडिओ काढण्याचं कारण याचं कारण पारंपरिक शेती ही किती उपयुक्त आहे हे पण आत्ता 40-45 वयापर्यंत शेतकरी आहेत. 5 वर्षाचा 6 वर्षाचा त्यांचा डाळिंबातील अनुभव आहे. वर खत म्हणजे आपण ज्याला म्हणू की पहिल्या बाग छाटणी केल्यापासून पहिलं बोर्डो मारल्यापासून ते आत्तापर्यंत म्हणजे सेटिंग होईपर्यंत ते वर खतं 0 प्रकारे देतात, म्हणजे काहीच देत नाही. हे म्हणजे खरंच विशेष आपण बघितलं असेल किंवा नाही मला माहीत नाही, पण यांची प्रोसेस अशीच आहे. फक्त जो बेसल डोस आहे याच्यानंतर तुम्ही दुसरा बेसल डोस कधी भरतात? जूनमध्ये. म्हणजे जूनमध्ये ह्या ड्रीपच्या वरती इकडं कर, या ड्रीपच्या तिथं ह्या परत जूनमध्ये हा दुसरा बेसल डोस भरतात आणि ही जी माती त्याच्यावरती तुम्ही टाकून देता. वर खतं तुम्ही फक्त शेवटला माझ्यामध्ये फुगवणीच्या वेळेस काहीच नाही, फुगवणीच्या वेळेस पण तुम्ही काहीच सोडत नाही. म्हणजे फक्त बेसल डोसवर सेकंड डोस मध्ये पोटॅशचं प्रमाण थोडं वाढून द्यायचं. बरं. याचं तुम्ही खर्चाचं नियोजनच म्हणजे त्याच्यामुळेच तुम्ही म्हणताय का ज्या 52-34ची कोणी समजा 25 किलोची ती 2,500-3 हजार रुपयाला येते. 2,500 नाही 5,000 रुपये आज. बरोबर. म्हणजे 5,000 रुपयाचा तोच डोस जर आपण इकडे भरला तर हा दुप्पट होतो. बरोबर. आणि हे म्हणजे थोडक्यात जो पिकाला हळूहळू तुमच्या लागू होतं.